या संपूर्ण विश्वामध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये सर्व शक्तिमान म्हटलं जातं बजरंग बलीला आपल्या, म्हणजेच सर्व शक्तिमान हनुमंतराया. नुसतं नाव जरी घेतलं तरी वाईट शक्ती वाऱ्यासारखी पळून जाते. तुमच्या घरामध्ये हनुमान चालीसा जर आपण म्हटली विश्वासानं तरी नकारात्मक शक्ती वाऱ्यासारखी पळून जाते. एवढी ताकद सर्व शक्तिमान हनुमंतरायाची. बल बुद्धी आणि विद्या सगळी शक्ती त्या ठिकाणी बघा. भगवान शिवशंकराचा 11वा रुद्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण आपल्या बजरंग बलीचा जन्म कसा झाला या पृथ्वी तलावरती सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत. विचार करा की बजरंग बलीची माता ब्रह्मचारिणी आणि पिताही त्या ठिकाणी ब्रह्मचारी होते. मग बजरंग बलीचा जन्म कसा झाला? सुंदर अशी कथा आहे. नुसती कथा ऐकल्यानं दुःख दारिद्र्य निघून जातं. तुमच्या घरामध्ये ज्या जागेमध्ये तुम्ही कथा ऐकताल त्या जागेतली नकारात्मक शक्ती वाऱ्यासारखी पळून जाईल. एवढी ताकद ही बजरंग बलीची बघा. फक्त विश्वासानं कथा ऐका, कारण ही यूट्यूबरची प्रथम कथा आहे अशी. ही खरी कथा आज आपण ऐकणार आहोत. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त विश्वासानं जय श्रीराम जय बजरंग बली अशी कमेंट जरूर द्या आम्हाला. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. मित्रांनो, जय श्रीराम अशी म्हणून आपण सुरुवात करणार होते कथेची, कारण रामनामाची ताकद फार मोठी हो. प्रत्येक जीव आणि या प्रत्येक जीवामधील जी ज्योत आहे ती श्रीराम नावाची ज्योत आहे. राम नसेल ना तर काही नाही बघा. क्षणार्धात हे शरीर पडल, चालू शकणार नाही, बोलू शकणार नाही, रामच नाही त्या ठिकाणी. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आज आपण ऐकूया बजरंग बलीच्या जन्माची. मित्रांनो, अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती माता पार्वती बरोबर विचार विनिमय करत होते. भगवान महादेव म्हणत होते की या पृथ्वी तलावरील रावण हा माझा सगळ्यात मोठा भक्त, पंडित आहे, हुशार आहे. रावणाची एवढी भक्ती मोठी की या रावणानं माझ्या पायापाशी स्वतःची 10 शिरं कापून ठेवली होती, फुलं म्हणून. लक्षात घ्या, महादेव सांगतायत एवढी भक्ती रावणाची. परंतु या दुष्ट अशा रावणाला शक्तीचा अहंकार झालाय. भक्ती त्याने केली, परंतु या पृथ्वी तलावरती तो साधू संत ऋषी या सगळ्यांना तो त्रास देऊ लागलाय रावण. आणि या रावणाचा वध मला करावासा वाटतोय. महादेव त्या ठिकाणी म्हणू लागले, परंतु काय करावं हे कळेना, कारण तो माझा भक्त आहे आणि गुरुने एका शिष्याची हत्या करावी असं होत नाही. भगवान शिवशंकर सांगू लागले, बघा, मी 3रा डोळा जरी उघडला तरी हा रावण जाग्यावरती जळून जाईल. रावणाला दंड द्यावा परंतु मृत्यूदंड नको, असं भगवान शिवशंकरला वाटत होतं. की देवी, या पृथ्वी तलावरती माझं इष्टदैवत प्रभू रामाचा जन्म होत आहे आणि या प्रभू रामाला हा रावण त्रास देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी रावणाचा वध करण्यासाठी, रावणाच्या वधाचं मूळ कारण होण्यासाठी मला स्वतः 11वा रुद्र म्हणून या पृथ्वीवरती जन्मावंच लागेल. मीच रावणाच्या मृत्यूचं मूळ कारण बनणार आहे. भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी संकल्प केला. साधू ऋषी मुनी जे कैलासावरती महान तपश्चर्या करणार आहेत त्यांना बोलून त्याने घेतलं आणि हा आपला संकल्प त्या ठिकाणी महादेव सांगू लागले की 11वा रुद्र म्हणून या ठिकाणी या पृथ्वीवरती मला जन्म घ्यायचा आहे, त्या रावणाचा वध करायचा आहे आणि माझ्या प्रभू रामचंद्रांची रक्षा मला करायची. सगळं महादेवांचं बोलणं ऐकून जे ऋषी होते ते म्हणू लागले, हे देवादेव महादेव, अखंड या पृथ्वी तलावरती हे शिवतेज आपल्या गर्भामध्ये ठेवण्याची ताकद कुठल्याही स्त्रीमध्ये नाही, कुठल्या स्त्रीमध्ये नाही. मग देवा तुम्ही जाणार कशी या पृथ्वी तलावरती? भगवान शिवशंकर त्या ठिकाणी म्हणाले, हे विधीचं विधान खरं ठरतच. काय घडते ते पहा. ब्रह्मलोकातील एक अप्सरा आणि त्या अप्सरेचं नाव होतं कुंजकथला. सुंदर अशी अप्सरा, परंतु अप्सराला गर्व झाला होता आपल्या सुंदर दिसण्याचा. आणि ही कुंजकथला अप्सरा ऋषींच्याकडे बघून हसू लागली हो, खदखदा हसू लागली आणि झाडांची फळं ऋषींच्याकडे फेकू लागली. ऋषी महाराज तपश्चर्या करत होते. राग आला आणि ऋषींनी या कुंजकथला अप्सरेला शाप दिला की हे अप्सरा, तुला गर्व झालाय तुझ्या चांगल्या दिसण्याचा, परंतु तू फार मोठी चूक केली आणि त्याचं फळ तुला भोगावंच लागेल. ऋषींनी त्या ठिकाणी कुंजकथलेला शाप दिला की तुला आता या पृथ्वी तलावरती जाऊन वानरीन व्हावं लागेल. आता शाप दिल्यानंतर ही कुंजकथला रडू लागली. दया आली ऋषींना. लक्षात घ्या, जो शाप आहे मोठ्या ऋषींचा, साधू संतांचा, तो शाप वरदान ठरला. ऋषी महाराज सांगू लागले की हे कुंजकथला, या पृथ्वीवरती तू वानरीन होशील
परंतु स्त्री सुद्धा तू दिसू शकतीस तुझ्या मनानुसार. आणि तुला एक वरदान आहे या अखंड विश्वाच्या मालकाचं. तुझा जो विवाह आहे या पृथ्वी तलावरील वानरराज केशरी नंदन बरोबर तुझा विवाह होईल, असं वरदान ऋषी महाराजांनी ते दिलं. आता हे सगळं वरदान मिळाल्यानंतर ही कुंजकथला या पृथ्वीवरती अंजनी माता म्हणून जन्माला आली. आणि याच्यानंतर पुढे अंजनी मातेचा विवाह वानरराज केशरी नंदन बरोबर विवाह झाला. लक्षात घ्या, ध्यान देऊन ऐका आपण की अंजनी माता ब्रह्मचारिणी परंतु भगवान शिवशंकराची भक्ती करत होती. आणि इकडं वानरराज केशरी नंदन यांना सुद्धा शाप दिलेला होता ऋषींनी की पुत्रप्राप्ती कधी होणार नाही. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला, सुंदर अशी कथा, भगवंताची भक्तीची ताकद आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी विवाह झाल्यानंतर अंजनी माता उंच असणाऱ्या एका पर्वतावरती दररोज जात होती आणि भगवान शिवशंकराची तपश्चर्या करत होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक क्षण त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचा जप चाललेला होता. आणि एके दिवशी अंजनी माता डोळे झाकून भगवान शिवशंकराची भक्ती करत होती. अंजनी मातेला स्पर्श झाला जोरात. स्पर्श झाल्याबरोबर डोळे उघडले, कुणीही दिसत नव्हतं. आणि अंजनी माता त्या ठिकाणी क्रोधित झाल्या, म्हणाल्या, मला स्पर्श करण्याची कोणाची हिंमत झाली समोर या, नाहीतर मी शाप देईल, तो जळून जाईल. लक्षात घ्या, एवढी ताकद अंजनी मातेच्या भक्तीची होती. भगवान शिवशंकराची भक्ती, फार मोठी तपश्चर्या. पवनदेवाला समोर यावं लागलं, नतमस्तक झाले. पवनदेव विनंती करू लागले, माते मला शाप देऊ नकोस. या संपूर्ण पृथ्वीतलावरती मुंगीपासून हत्तीपर्यंत मी स्पर्श करू शकतो प्रत्येक जीवाला, आणि तरच तो जीव जिवंत राहू शकतो. लक्षात घ्या, हवेशिवाय कुणी जिवंत राहू शकत नाही. आता हे बोलणं त्या ठिकाणी ऐकल्यानंतर अंजनी माता ही फार मोठी भक्ती भगवान शिवशंकराची हो. आणि अंजनी माता त्या ठिकाणी म्हणाले की हे पवन देवता, तू मला स्पर्श केला, तुझा अधिकार आहे, परंतु हा स्पर्श वेगळा होता तुझा रे, तू मला खरं काय ती सांग. आणि अंजनी मातेने विचारल्याबरोबर त्या ठिकाणी पवनदेव सांगू लागले की हे माता, या अखंड विश्वाच्या कल्याणासाठी, देवी देवतांच्या रक्षणासाठी, राक्षसांचा वध करण्यासाठी आणि या रावणाच्या वधाचं मूळ कारण होण्यासाठी अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकर आणि या भगवान शिवशंकराचा 11वा रुद्र, माते तुझ्या गर्भामध्ये जन्म घेणार आहे. हा 11वा रुद्र म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकर. आणि माते हे शिवतेज भगवान शिवशंकराचं योग बल मी तुझ्या कानातून सोडलं आहे आणि त्यामुळे मी तुला स्पर्श केला आहे. हे शब्द ऐकल्यानंतर अंजनी मातेला गगनात मावेनासा आनंद झाला की भगवान शिवशंकर येत आहेत माझ्या पोटी. एवढंच नाही तर पवनदेव त्या ठिकाणी सांगू लागले, माते तुझा होणारा पुत्र हा सर्व शक्तिमान असणारे, बलवंत असणारे, तेजस्वी असणारे, हजारो सूर्यांचं तेज त्याच्या मुखावरती असेल. बलबुद्धी विद्या सगळी शक्ती 33 कोटी देवता त्याला देतील, सगळी शस्त्र देतील आणि तो अमर असणार आहे. त्याला कुणीही मारू शकणार नाही, कुणीही हरवू शकणार नाही. असा पुत्र भगवान शिवशंकर प्रत्यक्षात आहेत आणि ते तुझ्या पोटी जन्माला येणार आहेत. हे सगळं पवनदेवाचं बोलणं ऐकून अंजनी मातेला गगनात मावेनासा आनंद झाला. पवनदेव त्या ठिकाणी निघून गेले. अंजनी माता दररोज भगवान शिवशंकराचा जप करत होती आणि ही सगळी जी बातमी वानरराज केशरी नंदनला सांगितली अंजनी मातेने, त्यांनाही गगनात मावेनासा आनंद झाला. विचार करा, भगवंताची लीला, ब्रह्मचारिणी माता आणि ब्रह्मचारी पिता आणि भगवान शिवशंकर या ठिकाणी आलेले जन्म घ्यायला या मातेच्या पोटी. दिवसामागून दिवस त्या ठिकाणी निघून गेले आणि मित्रांनो, तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा. आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराचा हा 11वा रुद्र अंजनी मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आला हो. हजारो सूर्यांचं तेज त्या ठिकाणी दिसत होतं की 33 कोटी देवतांनाही त्याने आनंद झाला. गगनातून फुलांचा वर्षाव केला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी देव आले आणि प्रत्येक देवानं सर्व शक्तिमान असणाऱ्या हनुमंताला बघा ताकद दिली. शस्त्र अस्त्र सगळ्या देवाने दिली. ब्रह्मा विष्णू महेश सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी बघा ताकद दिली. कारण महादेव आहेत ते विश्वाच्या कल्याणासाठी. विश्वकर्मांनी आणि हनुमंताला गदा दिली बघा की या गदेनं तू कुणालाही हरू शकतोस, तुझ्यापेक्षा कुणी शक्तिमान नाही. या गदेनं तू अनेक राक्षसांचा वध करणार वरदान दिलं. अंजनी माता आणि केशरी नंदन गगनात मावेनासा आनंद झाला. विचार करा मित्रांनो, भगवान शिवशंकराने प्रत्यक्षात सांगितलं की या पृथ्वी तलावरती प्रभू रामचंद्र माझे इष्ट दैवत आहे आणि इष्ट दैवताला हा रावण त्रास देणार आहे. त्यासाठी मी स्वतः 11वा रुद्र म्हणून अवतार घेईल. आणि त्याच पद्धतीने ही सगळ्या घटना पुढे घडत आहे बघा.
परंतु काही वेळा असं होतं की भगवान शिवशंकर ही प्रभू रामचंद्रांची भक्ती करत आहे म्हणलं की राग येतो बघा महादेव भक्तांना. परंतु मित्रांनो, वास्तविकता ती खरी. भगवान शिवशंकर हे श्रीरामाचा जप करत आहेत, कारण प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं की 11व्या रुद्र अवतारामध्ये माझ्या इष्ट देवतेचं स्मरण करेल मी प्रत्येक क्षण. म्हणून तुम्ही पाहिलं असेल बजरंग बलीनं प्रत्येक क्षण श्रीरामाचं नामस्मरण केलं आणि या तिन्ही लोकांमध्ये श्रीरामाचा भक्त होण्याचा मान हा सर्व शक्तिमान हनुमंताला आहे बघा. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, श्रीराम त्या ठिकाणी म्हणजेच महादेव आहेत आणि महादेव म्हणजेच श्रीराम आहेत आणि महादेवांचा मंत्र हा श्रीराम आहे. सहस्र नाम जरी तुम्ही दुसरी घेतली तर सहस्र नामाची ताकद एका श्रीरामामध्ये. लक्षात घ्या, एवढी ताकद रामामध्ये, तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येक जीवाची ज्योत आहे ती राम आहे. आणि एवढंच नाही तर मित्रांनो, या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बजरंगबलीचा जन्म झाला. सगळ्या देवतांनी ताकद दिली आणि विधीचं विधान खरं करण्यासाठी, प्रभू रामांची रक्षा करण्यासाठी आणि दुष्टाच्या रावणाचा वध करण्यासाठी मूळ कारण हे सर्व शक्तिमान हनुमंतराया ठरले बघा. आणि मित्रांनो, रावणाचा वध झाला, अनेक राक्षसांचा वध झाला आणि आज सुद्धा, आज हे कलयुग चाललंय आपलं आणि या कलयुगामध्ये सुद्धा चिरंजीवी हे सर्व शक्तिमान हनुमान आहेत बघा आज सुद्धा. आणि आजही मित्रांनो, गंधमादन पर्वतावरती बजरंगबली आपले बसलेले आहेत आज सुद्धा. तुम्ही 1000 नावं श्रीरामाची घेतली तर 1000 नावं घेतल्यानंतर प्रत्यक्षात महादेव प्रकट होऊ शकतो. रामनामाची ताकद आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही भगवान शिवशंकराचा जर मंदिरात गेला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हटलं तर भगवान शिवशंकराला आनंद होतो. परंतु त्याच मंदिरामध्ये तुम्ही जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असं जर म्हटलं ना तुम्ही, तर भगवान शिवशंकराला गगनात मावेनासा आनंद होतो. एवढी रामनामाची ताकद. म्हणून मित्रांनो, जी हनुमान जयंती आपली जन्मदिवस चैत्र पौर्णिमेचा हा दिवस फार पवित्र आहे बघा. या दिवशी आपण घरी असताल, बजरंग बलीच्या मंदिरात आपण नक्की जा, नतमस्तक व्हा पायाशी. हनुमान चालिसा त्या ठिकाणी उच्चार करा आपल्या घरामध्ये विश्वासानं. या कलियुगामध्ये येणारी प्रत्येक संकट आणि या प्रत्येक संकटावरती मात करण्यासाठी तुम्हाला ही हनुमान चालिसा आहे बघा. बल बुद्धी विद्या, कुठेही कुठलीच गोष्ट कमी नाही तिथं बघा. वाईट शक्ती तुमच्या घरात काय असेल वाऱ्यासारखी पळून जाईल बघा. फक्त विश्वास पाहिजे. मित्रांनो, सुंदर अशी कथा या हनुमान जन्माची आपल्याला आवडली असेल ना तरच फक्त लाईक करायचं आणि आम्हाला कमेंट जय श्रीराम, जय बजरंग बली अशी कमेंट जरूर करा. आजच्या दिवशी ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.